आणि आता बातमी जेजुरीमधून आहे। जेजुरीमध्ये रोज शेकडो किलो भंडारा उधळला जातो आणि याच भंडाऱ्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं। आता या भंडाऱ्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामध्ये भेसळ असल्याचा आरोप होतोय आणि या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर आणि मंदिराच्या स्ट्रक्चरवर परिणाम होतोय। या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आलंय। नेमका प्रकार काय आहे आपण पाहूयात। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीतली ही भंडाऱ्याची उधळण। या भंडाऱ्यामुळेच जेजुरी सोन्याची झाली आहे। मात्र आता हाच पिवळा भंडारा जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरल्याचा आरोप होतोय। पण हा आरोप केलाय जेजुरी संस्थानच्याच माजी विश्वस्थांनी। या भंडाऱ्यात भेसळ होतीये, त्याचा परिणाम भाविकांच्या आरोग्यावरती होतो। त्यामुळे या भंडाऱ्यामध्ये होणारी भेसळ रोखावी अशी मागणी केली जाते। त्यासाठी जेजुरीच्या माजी विश्वस्थांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला पत्रही दिलंय। जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं, परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं। अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला, प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा। परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। जेजुरी गडावर भंडाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। राज्यातून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेनं भंडारा खरेदी करतात। हाच भंडारा देवाच्या चरणी अर्पण केला जातो। तळी भंडारा, जागरण, गोंधळ या विधींमध्ये भंडाऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो। काही भाविक प्रसाद म्हणून हा भंडारा ग्रहणही करतात, तर काही भाविक हा भंडारा घरी नेऊन देवघरात ठेवतात। याच भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असेल तर ते भाविकांसाठी धोक्याचे ठरणार आहे। भंडारा जर भेसळयुक्त असेल तर भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणं, डोळे चुरचुरणं, त्वचेवर काळे डाग पडणं असे परिणाम आरोग्यावरती होऊ शकतात। आणि गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होतोय, असा अहवाल काही दिवसांपूर्वीच पुरातत्व खात्यानं दिलाय। भेसळयुक्त भंडाऱ्यावर निर्बंध घालण्याच्या सूचनाही पुरातत्व विभागानं केल्यात। तरी सुद्धा या भेसळयुक्त भंडाऱ्याचा वापर सुरूच आहे। जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडारा उधळला जात असल्याच्या तक्रारींनंतर योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी सांगितलंय। माझी जे काही हे आहेत काय विश्वस्त अध्यक्ष, त्यांचं असं म्हणणं होतं का त्यांनी हेरिटेजकडे ज्या वेळेला दगड तपासायला नेला त्यावेळेला दगडाची झीज आहे ती ह्या हळदीपासून होते, म्हणून मग आपण जर दगडावर हळदीचा असर होतो तर माणसांवर होत असेल, तिथले भिक्षुक असतील, तिथले वाजंत्री संबळावाले असतील, तिथं असणारा मार्केटमधला माणूस असेल, येणारे जाणारे असतील, किंवा त्या हवेत जाऊन समोरची गावं असतील, यांच्यावरही काही परिणाम होतो का, म्हणून ह्यांच्या शंकेप्रमाणे आपणही तपास करणं एक तर कॉस्मेटिक म्हणा किंवा आपण त्याला फूड म्हणूनही गणलं जातं का आपण प्रत्येक डाळीत म्हणा, भाजीत म्हणा हळद टाकतो, तर नेमकं काय आहे ते बघू आपण, म्हणून ते केलं। नॉन एडिबल टर्मरिक पावडर अशा नावानं हा भंडारा जेजुरीमध्ये सर्रास विकला जातोय आणि या भेसळयुक्त भंडाऱ्याचे दुष्परिणाम माहीत नसलेले भाविक हा भंडारा खरेदी करतात। या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतोय आणि काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या खंडोबाच्या मंदिराचंही नुकसान होतंय। त्यामुळे सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून जेजुरीमधला भेसळयुक्त भंडाऱ्याचा वापर थांबवायला हवा। देविदास राखुंडे, NDTV मराठी, मुंबई।